आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. देशातील पारंपरिक हस्तकला वस्तू आणि कापडाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी अॅमेझॉन अथवा अलिबाबा सारख्या संकेतस्थळालाच विकास करण्याची गरज असून या हस्तकलांचा डिझाईन आणि बाजारपेठ याविषयी अधिक संशोधन करण्याची आवश्यकता आहे, असं मत केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत केंद्र सरकारनं देशातल्या शहरी भागात नव्या 56,000 घरांच्या उभारणीला मंजुरी दिली आहे. केंद्रीय गृह आणि शहर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. त्यानुसार 2022 पर्यंत देशातल्या शहरी भागात सर्वांना घर या केंद्राच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत 1,12,00,000 घरांना मंजुरी देण्याचं लक्ष्य आहे. त्यापैकी आतापर्यंत 1,11,00,000 घरांना मान्यता देण्यात आल्याचं पुरी यांनी सांगितलं. संत गाडगे महाराज यांची जयंती आज साजरी करण्यात येत आहे. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे थोर आधुनिक मराठी संत, समाज सुधारक आणि स्वच्छता प्रसारक संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण विनम्र अभिवादन करत असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. संरक्षण संशोधन विकास संस्था अर्थात DRDOनं जमिनीवरून हवेत कमी अंतरावर मारा करणाऱ्या 2 क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली आहे. ओडिशाच्या किनाऱ्यावर चंडीपूर केंद्रावर ही चाचणी घेण्यात आली. विशेष करून नौदलासाठी या क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यात आली आहे. कमी अंतरावरून होणारे हवाई हल्ले आणि समुद्रातली लक्ष्य भेदण्याची क्षमता या क्षेपणास्त्रांमध्ये आहे. मुंबईमध्ये पहिल्यांदाच बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सावित्री या बिबट्याला सॅटेलाइट कॉलर लावण्यात आला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटी यांच्या माध्यमातून मानव आणि बिबट्या संबंध तसंच मानवी वस्त्यांमध्ये बिबटे वावरताना त्यांची जीवनशैली अभ्यासण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. खासगी लॅबकडून होणारी अँटीजेन टेस्टची प्रक्रिया यापूर्वीच रद्द केली आहे. मात्र रुग्णाच्या घरी जाऊन अँटीजेन टेस्ट करून त्यांना पॉझिटिव्ह असल्याबाबत लेखी रिपोर्ट न देता तोंडी माहिती देऊन रुग्णालयात पाठवणाऱ्या अमरावती इथल्या डॉ. उल्हास संगई आणि संगई पॅथॉलॉजी लॅबला 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.